काल 16 सप्टेंबरला जे आपलं सीईटी सेल आहे, सीईटी सेलकडनं जे कॅप राऊंड 4 होणार होतं, ते कॅप राऊंड 4 साठी जी डेट्स आहे ती पोस्टपोन केली होती। त्यामागचं मुख्य कारण म्हणजे 16 सप्टेंबरला म्हणजे कालच्या दिवशी जे सीईटी सेल आहे त्या सीईटी सेलनं जे भारतीय परिचर्या परिषद म्हणजे ज्याला इंडियन नर्सिंग काउन्सिल असं म्हटलं जात असतं, त्या इंडियन नर्सिंग काउन्सिलला लेटर पाठवलेलं होतं। ज्या लेटरमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंगसाठी जे उर्वरित सीट आहेत ते सीट फुलफिल करण्यासाठी व इतर विद्यार्थ्यांना ऍडमिशन देण्यासाठी जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे ते जे रिझर्व्ह स्टुडंट आहेत त्यांना 40%ची इलिजिबिलिटी होती आणि ओबीसी ओपनवाल्यांना 50%चे मार्क्स रिक्वायर्ड होते ऍडमिशन घेण्यासाठी। तर आता ती जी इलिजिबिलिटी आहे ते आता रिड्यूस होणार आहे, म्हणजे जे 40% पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत किंवा 50% पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत ते सुद्धा आता कॅप राऊंड साठी चौथ्या राऊंडला एलिजिबल होतील व त्याचप्रमाणे ते चौथ्या राऊंडला पण प्रेफरन्स फॉर्म फिल करू शकतात किंवा अजून 5वा राऊंड पण सीईटी सेलकडनं राबवला जाऊ शकतो किंवा स्पॉट राऊंडला आपण ज्याला इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड असं म्हटलं जात असतं त्या ठिकाणी पण ऍडमिशन घेऊ शकतात। तर अशा पद्धतीचं परिपत्रक आज भारतीय परिचर्या परिषद म्हणजे इंडियन नर्सिंग काउन्सिलकडनं सीईटी सेलला प्राप्त झालेलं आहे। त्यासंबंधीचं परिपत्रक लवकरच सीईटी सेल त्याच्या ऑफिशियल वेबसाईटला अपडेट करेल। अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा।